लक्ष्मी माता. श्री गुरुचरित्र कथासार. अध्याय 10. वल्लभेश ब्राह्मणांना जीवदान. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाले, महाराज, श्रीपाद यती सूक्ष्म रूपाने कुरवपुरातच राहिले असे आपण सांगितले. मग त्यांचे अर्थात दत्तात्रयांचे पुढील अवतार कसे झाले? सिद्ध म्हणाले, श्री गुरूंचा महिमा अतर्क्य आहे. त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागत नाही. ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात. भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात, पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले आहेत, हे तुम्हालाही माहीत आहे. सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव द्वितीय असे ते परमब्रह्म त्रिरूप झाले, हे सर्वमान्य आहे. हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही. म्हणून श्रीपाद यती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले, तरी त्यांची कालपरत्वे योगबलाने विविध अवतार घेतले, हे समजून घ्या. गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही. जो अत्यंत आपुलकीने श्री गुरूंची सेवाभक्ती करतो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो, त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्यांची काळजी घेतात. मी तुम्हाला याविषयीची एक कथा सांगतो, म्हणजे श्री गुरूंची वत्सलता व ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री पटेल. वल्लभेश नावाचे एक काश्यप गोत्री ब्राह्मण होते. ते सुशील व सदाचारी होते आणि उपजीविकेसाठी व्यापार धंदा करायचे. ते श्रीपदांची भक्ती करायचे व त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरात जायचे. एकदा व्यापारासाठी निघाले असता त्यांनी या खेपेत चांगला नफा झाला तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असे मनोमन संकल्प केला. मार्गामध्ये ते श्रीपादांचेच ध्यान करत होते. श्री गुरूंच्या कृपेने त्यांच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली. त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. ती द्रव्यराशी घेऊन ते कुरवपुरास निघाले. काही चोरांनी त्यांना लुटण्याचे ठरवले. आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरात जात आहोत असे सांगून तेही त्यांच्याबरोबर चालू लागले. रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्यांचा वध केला आणि त्यांचे सर्व द्रव्य घेतले. त्याच क्षणी श्रीपाद श्रीवल्लभ धिप्पाड देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळाधारी अशा रूपातील श्री गुरूंचे डोळे संतापाने आग ओकत होते. ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले. श्री गुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना ठार केले. तेव्हा त्यांच्यातीलच एक तस्कर गयावया करत त्यांच्या चरणी लोटला व म्हणाला, मला मारू नका, मी निरपराधी आहे. या ब्राह्मणांना मी मारले नाही आणि माझे साथीदार यांना मारणार आहेत याची मला जराही कल्पना नव्हती. मी यांना वाचवू शकलो नाही, याबद्दल मला क्षमा करा. सर्वसाक्षी श्री गुरूंनी त्यांचे अंतःकरण जाणले, त्याला क्षमा केली. त्याच्या हाती थोडी विभूती दिली व म्हणाले, हे विभूती या ब्राह्मणांवर टाका. त्याने त्यांची मान धडाला लावली आणि ती विभूती तिथे प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य! ते गुरुभक्त ब्राह्मण तात्काळ उठून बसले आणि त्याच क्षणी श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले. जिवंत झालेले वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागले, तुम्ही मला का धरले आणि या सर्वांना कोणी मारले? तेव्हा त्याने आधी घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. म्हणाला, शिवजींसारखे दिसणारे एक तपस्वी येथे आले होते. या तस्करांनी तुम्हाला ठार मारून तुमचे धन चोरले, म्हणून त्यांनी त्यांचा वध करून तुम्हाला जिवंत केले. ते इथेच उभे होते, पण आता कुठे गेले काही कळलेच नाही. तुमची भक्ती थोर म्हणूनच ते तुमच्या रक्षणासाठी धावले. हे ऐकताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. भक्त वत्सल हे ब्रीद मिरवणाऱ्या श्री गुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे, या श्रद्धेने त्यांचे डोळे भरून आले. आपले धन घेऊन ते कुरवपुरास गेले. गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा करून 4 सहस्त्र ब्राह्मणांना भोजन दिले. हे कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य. श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तिथे निरंतर वास करतात, हे तुम्ही नित्य ध्यानात ठेवा. भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते. श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकांमध्ये प्रकट होतात. पुढे त्यांनी नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखवले. नामधारक म्हणाले, सिद्धनाथ महाराज श्री गुरूंचे लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहे. आता मला नरसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकवण्याची कृपा करा. अध्याय 10. समास 11. नरहरी जन्माख्यान. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकांना श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे चरित्र सांगू लागले. ते म्हणाले, श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मणपुत्र गुरुकृपेने विद्वान झाल्याची कथा मी तुम्हाला सांगितली. श्रीपादांनी त्यांच्या मातोश्रींना अंबिकांना शनी प्रदोषसमयी शिवपूजन करायला सांगितले होते. त्यांनी आयुष्यभर ते व्रत केले. पुढे त्यांना मृत्यू आला. कालांतराने त्यांनी उत्तरेकडील करंज ग्रामी वाजसनीय शाखेच्या
एका ब्राह्मणाच्या कन्या म्हणून जन्म घेतला. त्यांचे नाव अंबा भवानी. त्या उपवर झाल्यावर त्याच गावातील एका शिवभक्त ब्राह्मणांशी त्यांचा विवाह झाला. माधव आणि अंबा हे दाम्पत्य नित्य प्रदोषसमयी शिवपूजन करत असे. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असायची. 16व्या वर्षी अंबा गरोदर राहिल्या. त्यांचे डोहाळे उत्तम होते. त्या ब्रह्मज्ञान बोलायच्या. 9 मास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न झाले. ते पुत्र अतिशय तेजस्वी होते. ते जन्माला आल्यापासूनच ओंकाराचा उच्चार करू लागले. याचे लोकांना मोठे आश्चर्य वाटले. विद्वान ब्राह्मणांनी त्यांचे जातक वर्तवले. म्हणाले, हे पुत्र महाभाग्यवान आहेत. हे अवतारी पुण्य पुरुष होतील. लोकांना गुरु उपदेशाने उपदेश करतील. यांच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल. हे लोकांच्या इच्छा पुरवणारे चिंतामणी होतील. हे अष्टसिद्धी व नवनिधींचे स्वामी होतील. हे त्रिभुवनात पूज्य होतील. यांच्या दर्शनाने पतित लोक पावन होतील. यांच्या स्मरणाने महादैन्याचे निवारण होईल. काळाचे भय राहणार नाही. हे तुमच्या सर्व इच्छा पुरविल. हे संसार करणार नाहीत. संन्यासी होतील. तुमचे भाग्य थोर म्हणूनच यांचा लाभ झाला आहे. म्हणून यांची नीट काळजी घ्या. यांचे नीट पालन पोषण करा. ब्राह्मण ज्योतिषाने त्या बालकांना अत्यंत आदराने वंदन केले. ते भविष्य ऐकून माधव आणि अंबा यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी वस्त्राभूषणे देऊन त्या ज्योतिषांचा गौरव केला व त्या बालकांची दृष्ट काढली. माधव ब्राह्मणांचे नवजात पुत्र ओंकाराचा जप करतात हे अभिनव वृत्त ऐकून लोक त्यांना पाहण्यासाठी येऊ लागले. तेव्हा त्यांना लोकांची दृष्ट लागू नये म्हणून त्यांचे मातापिता खूप काळजी घेऊ लागले. लोकांच्या उद्धारासाठी नर्तनू धारण केलेल्या या परमात्म्यांना कोणाची दृष्ट लागणार, पण तरीही ते दाम्पत्य त्यांच्या रक्षणासाठी त्यांना मंत्रोक्त अंगारा लावत असत. त्यांच्या गळ्यात काळा दोरा बांधत असत. असो, 10 दिवसांनी त्यांचे बारसे करण्यात आले. शालिग्राम देव हे त्यांचे जन्मनाव होते, पण पाळण्यातले नाव होते नरहरी. नरहरी स्तनपान करत असत, पण मातोश्रींना पुरेसे दूध येत नसल्यामुळे त्यांची भूक भागत नसे. अंबा आपल्या पतींना म्हणाल्या, नरहरींना स्तन्य देण्यासाठी आपण एखादी दाई ठेवू या किंवा एक शेळी विकत आणूया. हे ऐकताच तान्ह्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने त्यांच्या स्तनाला स्पर्श केला तर काय आश्चर्य! त्यांच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. अशा प्रकारे जगाच्या कल्याणार्थ आलेल्या त्या अवधूतांनी सर्वप्रथम आपल्या मातोश्रीची चिंता दूर केली. त्या उभयतांनी त्यांना वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली. नरहरी कधीही पाळण्यात निजत नसत. त्यांना जमिनीवर खेळायला आवडायचे. हळूहळू ते वर्षाचे झाले. खेळ खेळू लागले, बागडू लागले, पण ओंकाराशिवाय दुसरे काही बोलतच नव्हते. त्यांच्या मातापित्यांनी त्यांना बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यासाठी अनेक उपाय केले, पण उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांना आपले पुत्र मुके आहेत की काय अशी चिंता वाटू लागली. नरहरी 7 वर्षांचे झाले. 8व्या वर्षी त्यांची मुंज करावी लागणार होती. तेव्हा त्यांच्या पालकांना आपले पुत्र बोलत नाहीत, मग त्यांना गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा, असा प्रश्न पडला. मातोश्रींना तर अगदी भडभडून आले. शिवजींच्या कृपाप्रसादाने झालेल्या आपल्या एकुलत्या एका पुत्राचे मुकेपण त्यांना सहन होईना. महेश्वरांनी आशा दाखवून आमची पुरती निराशा केली असे म्हणून त्या शोक करू लागल्या. तेव्हा त्यांचे मनोगत जाणून नरहरी घरातून एक लोखंडाची वस्तू घेऊन आले. ती तात्काळ सोन्याची झाली. ते पाहून मातापित्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. त्यांनी त्यांना घरात नेले. काही लोखंडी वस्तू त्यांच्या हाती दिल्या, त्याही सोन्याच्या झाल्या. ते अद्भुत चमत्कार पाहून त्यांनी त्यांना आलिंगन दिले व म्हणाले, बाळ, तुम्ही अवतारी महात्मा आहात ना, मग तुम्ही बोलत का नाही? तुमचे बोल ऐकण्यासाठी आम्ही अक्षरशः आतुर झालो आहोत. ही आमची इच्छा पूर्ण करा. ते ऐकून नरहरी हसले. त्यांनी त्यांना जानवे, शेंडी, कठीमेखला यांच्या खुणा करून तुम्ही माझी मुंज करा, मग मी बोलीन असे सुचवले. त्यामुळे त्या उभयतांना परम संतोष झाला आणि अंबा यांनी व्रतबंधासाठी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरींची मोठ्या थाटामाटात मुंज केली. त्या मंगलप्रसंगी दाने, दक्षिणा, भोजन, मानपान यासाठी पुष्कळ द्रव्य खर्च केले. ते पाहून लोक म्हणू लागले, हे दाम्पत्य एवढा खर्च कशासाठी करत आहेत? कारण यांचे पुत्र मुके आहेत. ते गायत्री मंत्र कसा म्हणणार? ते वेदाभ्यास कसा करणार? दुसरे म्हणाले, आपल्याला भोजन व दक्षिणा मिळाल्याचे कारण ते पुत्र शिकतील की नाही याची चर्चा करण्यात आम्हाला स्वारस्य नाही. अशा प्रकारे त्या समयी लोक आपापल्या परीने काहीही बोलत असले तरी नरहरींचे मातापिता मात्र आनंदात होते. मौजी बंधनाचे सर्व विधी यथासांग पार पडले. माधवांनी नरहरींना गायत्रीचा उपदेश केला. तो त्यांनी मनोमन उच्चारला. मंत्रदीक्षा झाल्यावर त्यांच्या माताजी भिक्षा घेऊन आल्या. तेव्हा पहिली भिक्षा घालताच ते ऋग्वेद म्हणू लागले.
दुसरी भिक्षा घालताच ते यजुर्वेद म्हणू लागले आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागले. त्यांच्या मुखातून प्रकट होणारे ते अस्सल लिखित मंत्रोच्चार ऐकून सर्व आमंत्रित तटस्थ झाले. नरहरी हे मनुष्य रूपातील ईश्वरी अवतार आहेत याची सर्वांना खूण पटली. लोक त्यांना वंदन करू लागले. माधव आणि अंबा यांच्यासाठी तो दिवस मोठ्या भाग्याचा होता. आपल्या पुत्राचे कौतुक पाहून ती दोघे आनंदाने डोलू लागली. नरहरीने मातोश्रींना नमस्कार केला व म्हणाले, तुम्ही मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहे. आता मी घरोघरी भिक्षा मागीन, तीर्थयात्रा करीन. ते ऐकून त्यांना रडू आले. त्या म्हणाल्या, माझी शिव आराधना फळास आली, म्हणूनच तुमच्यासारखे तेजस्वी पुत्र लाभले. तुम्ही आमचा सांभाळ कराल अशी आम्हाला आशा होती. आता आम्ही कोणाकडे पाहायचे? बोलता बोलता शोक असह्य होऊन त्या मूर्छित पडल्या. नरहरींनी त्यांना सावध केले व म्हणाले, मला नियोजित कार्यासाठी ग्रहत्याग करणे भाग आहे, म्हणून मला अडवू नका. तुम्हाला आणखी 4 विद्वान पुत्र होतील, ते तुमची उत्तम सेवा करतील. त्यांनी आपला हात त्यांच्या मस्तकी ठेवला, त्यामुळे त्यांना पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपले पुत्र नरहरी हे श्रीगुरु श्रीपाद वल्लभ आहेत. आपण त्यांचे नित्य प्रदोष समयी पूजन करायचं, म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहेत हे त्यांनी ओळखले. नरहरी त्यांना म्हणाले, मातोश्री, मी तुम्हाला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे, याची कुठेही वाच्यता करू नका. मी संन्यासी असल्यामुळे तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे. मला निरोप द्या. पण अंबा राजी होईना. त्या म्हणाल्या, नरहरी, तुम्ही गेलात की पुन्हा दिसणार नाहीत. अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही. धर्मशास्त्राला अनुसरून वागावे. ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे हेच योग्य आहे. आधी इंद्रिये तृप्त करावी, जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्येची वाट धरावी. सिद्धयोगी म्हणाले. नामधारक मातोश्रींचे बोलणे ऐकून नरहरीने त्यांना जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुम्हाला सांगणार आहे, ते लक्षपूर्वक ऐका. अध्याय 11 समाप्त. गुरुचरित्र कथासार यातील 10वा अध्याय. वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे संकटाचे निरसन होऊन कार्यसिद्धी होईल, म्हणजे तुमच्यावरचे संकट नाहीसे होऊन तुमचे काम पूर्ण होईल. तसेच अध्याय 11 वाचनाने किंवा ऐकण्याने संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल. श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझे व्हिडिओ आलेले तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.